इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर चंद्रपुरात काँग्रेसनं आक्रमक आंदोलन केलं। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात शहरातील पेट्रोल पंपावर जोरदार नारेबाजी करण्यात आली। मोदी सरकारच्या कार्यकाळात नागरिक इंधन दरवाढीनं त्रस्त झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला। भाजपचे नेते कार्यकर्ते इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर सायकल फेरी करून ड्रामेबाजी करत असल्याची थेट टीका खासदार धानोरकर यांनी केली। काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंपावर आलेल्या ग्राहकांना यावेळी मेलोडी चॉकलेट वाटले। माझा भाव बेरोजगारांना नोकऱ्या, बेरोजगारांना नोकऱ्या, स्थानिकाला नोकऱ्या। हाय हाय मोदी सरकार, हाय हाय मोदी सरकार, हाय हाय मोदी सरकार, हाय हाय मेलोडी सरकार, हाय हाय मेलोडी सरकार, हाय हाय देश के गद्दारों को मारो सालों को, देश के नेता गरीबों के सम्मान में, कांग्रेस मैदान में, गरीबों के सम्मान में, कांग्रेस मैदान में, आम नागरिकों के सम्मान देश बचाओ। योगी सरकार के तरफ से मेलोडी खाओ, मेलोडी है, चलो उधर चलो, मेलोडी खाओ और खुद जान जाओ। मोदी भगा, मेलोडी खाओ, मोदी भगा। 120 रुपये लीटर, 120 रुपये लीटर झाला। मेलोडी खाओ, खुद जान जाओ। आज आपण पाहिलं असेल की मागील या महिनाभराच्या कार्यकालात आपण पाहिलं तर कशा पद्धतीचे सगळे इंधनाचे डिझेल पेट्रोलचे भाव वाढत आहे। म्हणजे आपण आजचं आमचं हे आंदोलन आहे की आज शेतकरी असतील, कोणते विद्यार्थी असतील, कोणते मोलमजुरी करणारे असतील, कोणीही समाधानी नाही। एवढ्या महागाईच्या काळात आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा की गाड्यात डिझेल पेट्रोल टाकायचं अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी झाली आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावरती आपण पाहतो की ज्या टू व्हीलरचा वापर करणारे जे रोजचे लोक आहे, फोर व्हीलरचा वापर करणारे जे रोजचे लोक आहे, साधारणतः या 15 मे पासून तर आज या 30 तारखेपर्यंत 28 तारखेपर्यंत कशा पद्धतीचं जवळपास 7.5 रुपयांनी डिझेल पेट्रोल या ठिकाणी वाढलं। आणि हे सगळं करत असताना सिलेंडरच्या बाबतीतही बोलायचं झालं तर काँग्रेसच्या काळात 300 रुपयाचं, 250 रुपयाचं, 200 रुपयाचं सिलेंडर भेटत होतं। आज 960 रुपयाचं सिलेंडर या ठिकाणी मिळत आहे। म्हणजे कुटुंब चालवायचं तर कसं चालवायचं त्याच्या विरोधातच आमचं हे आंदोलन होतं। आज लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाहिलं असेल की आज भाजपाचे सगळे आमदार असतील, खासदार असतील, पेपर फुटीचा एवढा मोठा विषय झाला। आज डिझेल पेट्रोलच्या याच्यामुळे अनेक लोकांचे जीव जात आहे, पण याच्यावरती कोणीही वाचा फोडायला तयार नाही। आज देशात पाहिलं असेल तर केंद्रात धर्मेंद्र प्रधानची अवस्था कशी होऊ नये त्याच्यावरती कोणाला बोलायला तयार नाही। सगळ्या लोकांची जाहीर मागणी होती की त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे, पण त्यांच्या राजीनाम्यावरती कोणी बोलायला तयार नाही। आज फक्त जिकडे तिकडे सोशल मीडियावरती आपला गवगवा झाला पाहिजे म्हणून काही लोक फक्त बुलेट ट्रेननं जात आहे, कोणी टू व्हीलरनं जात आहे, कोणी सायकलनं जाऊन फक्त नौटंकी या ठिकाणी करत आहे। पण खऱ्या अर्थानं या डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीची झड ही सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी भोगावी लागत आहे। जोपर्यंत हे रेट कमी होणार नाही या ठिकाणी काँग्रेस अशा पद्धतीनेच आक्रमक राहून या ठिकाणी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची ही आक्रमक भूमिका कायम राहणार आहे।